एकाच देवाच्या नावाने दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात, परंतु गाव वेगळे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जांभूर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला उदगीरी संघ आपल्याला पाहायला मिळतो. कशा पद्धतीने ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, संपूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये कसा सामना आपल्याला पाहायला मिळेल, एक महत्त्वपूर्ण लढत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला काळामध्ये स्पोर्ट्स जांभूर आहे तर दुसऱ्या बाजूला श्री काळामध्ये स्पोर्ट्स उदगीरी. बॅटिंग करत असताना आपण पाहणार आहोत उदगीरी या संघाला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. या खेळपट्टीवरती एक सिंगल येताना पाहायला मिळेल. संपूर्ण या खेळपट्टीवरती एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतो आणि त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. एक धाव खूप महत्त्वपूर्ण असलेल्या मॅच दरम्यान 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहा ऑफसाच्या दिशेने फटका खेळायचा होता. पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकातील चेंडू आपण पाहतो. दुसऱ्या क्रमांकाचा 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडले जात आहेत. धावसंख्या 1 आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष पूर्ण करण्यात येताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला जातो. फायनल रिजन मध्ये पूर्णपणे पाहिलं गेलं तर 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. यस, या 4 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते विनोद. यावेळेस पहा ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू जशा पद्धतीने येताना पाहायला मिळाला तशा पद्धतीचा खेळ 5 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 5 धावा. चांगला खेळ राहिलाय. यावेळेस स्ट्रोक कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र पाहायला गेलं तर चुकी होताना पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडून. तोपर्यंत बायच्या स्वरूपातील 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती, परंतु अशा अतिरिक्त धावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप महागड्या ठरू शकतात. आणि येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर या मागण्या ठरणाऱ्या धावा धावसंख्या आतापर्यंत 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. कशा पद्धतीने पुसाळे मात्र पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. तर स्पार्टन पुरसाळे. चला आपण यायचंय मान मॅच स्वीकारण्यासाठी स्पार्टन पुसारडे. महत्वपूर्ण हे मॅच आपण पाहतो. यावेळेस या खेळपट्टीवरती हा प्रकार पाहायला मिळतो. यावेळेस पूर्णपणे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू निघून जाईल, कारण की 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड आहे, वर्तुळाकार मैदान आपण पाहतो. 4 धावा येताना पाहायला मिळतात, कारण की गॅप शोधला जातो. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो. अजित हा खेळाडू गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या क्रमांक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहायला मिळते. यावेळेस पहा झेल काय पकडलाय.
विनंती असेल. तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची मात्र आगमन आपल्याला पाहायला मिळतं दमदार व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य ज्याने आम्हाला करण्यात आलेले आहे ते आदरणीय राजाराम गणपत बनसोडे साहेबांचे इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला गेलं तर आदरणीय विलास बनसोडे आणि शिवाजी बनसोडे साहेबांचे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. अभिजित स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ज्यांच्याकडनं मात्र उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्याच आम्हाला मात्र सौजन्य करण्यात आलेले आहे ते सन्माननीय आदरणीय राजाराम गणपत बनसोडे साहेब यांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. या क्रीडानगरीमध्ये करूया त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विलासजी बनसोडे शिवाजी बनसोडे साहेबांचे आगमन होताना पाहायला मिळते. या सर्वांना मात्र या सर्वांचं मात्र आपण करूया या भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावरती मात्र अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत. एकदा सुरुवात होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 षटकांमध्ये पाहिलं गेलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा खेळ काय घडताना पाहायला मिळू शकतो यावेळेस त्यांच्या माध्यमातून सुशांत या खेळाडूला 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कारण की कॅच काय लाजवाब पकडला या खेळाडूने. 30 यार्ड सर्कल मध्ये पाहिलं गेलं तर सुशांत या खेळाडूला मात्र 101 रुपयांचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर आदरणीय विनोदजी दामणकर साहेबांचं इथे आगमन होते. सुत्तूरचे आमचे आदरणीय विनोदजी दामणकर साहेब यांचे ते शुभागमन झाले. त्यांचंही करू या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यांनाही विनंती करू की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय सित्तूरचे विनोदजी दामणकर साहेब पाहायला मिळाला. चेंडू खाली आवित होता. कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फेकी करण्याचा पाहिलं गेलं तर काय घडतं या खेळपट्टीवरती. प्रेक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 19 या आकड्यावरती 19 रन्स 19 धावा. त्याचबरोबर विनोदजी दामणकर साहेबांचे ते शुभ सन्मान मात्र साकारला गेला. सित्तूरचे आमचे आदरणीय विनोदजी दामणकर साहेब अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. यावेळी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. महत्वाचा खेळ पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला खेळ पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये कोणताही बदल होणार नाही परंतु विकेट क्रमांक 2 या खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 19 या आकड्यावरती आपण पाहतो.
असेल राऊंड विकेट गोलंदाजीसाठी येताना पाहिलं मी. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. अचूकता पाहायला मिळाले गोलंदाजाकडे. पूर्णपणे फलंदाजाला न समजणारा टप्पा शोधला गेला यावेळेस आणि 5 चेंडूंचा खेळ झाला. 2 धावा फक्त खर्च करताना. यावेळेस या पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉल वरती वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत होतोय मोठा बदल. फेरबदल होताना पाहायला मिळतोय. षटकार येते. सचिनच्या गोलंदाजीमध्ये 5 चेंडूवरती फक्त आल्या होत्या 2 धाबा. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत थोडासा उच्चांक गाठणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. मंगेश यावेळेस काय घडतं या खेळपट्टीवरती. एक धाव लेग बायच्या स्वरूपातील या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक धाव खूप महत्वपूर्ण. यावेळेस येताना पाहायला मिळते. स्टेप आउट झालाय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न. पूर्णपणे पाहायला गेलं तर शरीराच्या साह्याने चेंडूला रोखलं गेलंय. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले या खेळाडूकडून आणि तोपर्यंत या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे तर धाबा मात्र 2. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 धाबा. की आपण यायचं आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल कारण त्याचं शुभ सन्मान इथे मात्र घेतला. मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालं त्याबद्दल मनापासून आभार. नो बॉल आहे. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर 4 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूकार क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस काय करतोय परंतु फेकी पाहिलं गेलं तर पूर्णपणे करता आलेली नाही. त्यामुळेच या चेंडूवरती धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत 4. चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि नक्कीच 36 धाबा धावफलकावरती लावण्यात आले. तर 37 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं. 37 रन्स 24 चेंडूमध्ये 37 धाबा कशा पद्धतीने बनवताना पाहायला मिळतील हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. काय म्हणतात ते बॉल रन्स 24 चेंडू 37 धावा.
उगवता सितारा जांभूर संघाचा पाहायला गेलं तर 38 सर्कल मध्ये चांगला झेल या खेळाडूने पकडला. आमची आनंद कांबळे साहेबांना की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभस्थितीमध्ये नाणेफेक घेतली जाईल. टॉस टेल हेड चॉईस करायचं. हेड चॉईस केलं आणि टीव्ही आलाय. टीम तुरुकवाडी टॉस जिंकला. काय निर्णय असेल? निर्णय सध्या सांगू शकत नाही. 2 मिनिटं द्या मला. आज चर्चा होते स्पर्धेचे 2 दिवस अखंड. काय म्हणाल आज खेळताना क्रिशल ट्रॉफी स्वप्न बाळगलेच? आज प्लेअर जमवायच्या मागे आहेत. कॅप्टन थोडंसं टेन्शन मध्ये. टॉस जिंकला असं काय निर्णय घेतला असतात? नाही आता त्यांनी निर्णय सांगू दे मग मी सांगेल. टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं सध्याच्या घडीला आपण टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा बराच निर्णय घेतला जातो. एक वेगळा फॉर्मॅट सध्या आलेला पाहायला मिळतोय. तो हा मैदान आणि आजची स्पर्धा काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे. अभिजित स्पोर्टिंग आणि यांनी 360 मैदान एक चांगलं नियोजन बनवलेलं आहे आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तर इथून बॅटिंग घेण्यात आलेले आहे 11 या संघानं. तर मी तुम्हाला करायची आहे प्रथम क्षेत्ररक्षण. तर थँक्यू. जाऊ मॅचकडे. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळाले. यावेळेस पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडू जाताना पाहायला मिळतोय सीमा रेषेबाहेर. त्या 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 37 धावांचं लक्ष असताना पहिल्याच षटकामध्ये धावा येणं खूप महत्वपूर्ण आहे. कशा पद्धतीने या धावा येताना पाहायला मिळतील हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉल वरती पाहिलं गेलं तर 4 धावा आणि त्यानंतर पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. परंतु एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल.
पाहायला मिळते. 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. उदगीर संघ बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळतोय. 37 धावा रोखण्याचं काम मात्र करत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जांभूर संघ कशा पद्धतीने या धावा बनवण्याचा प्रयत्न करेल, किती धावांपर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये थांबवताना पाहायला मिळेल गोलंदाज, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू येतो तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास, त्याचा संघाचा आत्मविश्वास वाढतो. कारण की त्यानंतर पाहिलं गेलं तर विकेट प्राप्त करण्यासाठी कॉन्फिडन्स प्राप्त होतो आणि तो मात्र कॉन्फिडन्स निर्माण होताना पाहायला मिळतो. फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही आणि जेव्हा संपर्क होत नाही तेव्हा मात्र संपर्क तुटताना पाहायला मिळतो. आणि यावेळेस महत्वपूर्ण विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या यावेळेस पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती विकेट क्रमांक 1 या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 या आकड्यावरती पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा खेळाडू च्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. समजून घ्या. बॉलर कोणता तो बघ दोघं जण अजित आहेत रे म्हणून. कांबळे चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर हा आलेला महत्वाचा फटका देऊन जातोय षटकार, जिथे मात्र धावसंख्येमध्ये उच्चांक गाठला जाईल. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. षटकार आल्यानंतर धावसंख्या 15. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या डॉट बॉलने 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. संदीप ओलांगडे मुक्कलवाडी. वालांगडे साहेब देखील उपस्थित आहेत, तर विनंती असेल आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अजून देखील येणाऱ्या काळामध्ये 22 धाबांची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 4 धावा जाताना पाहायला मिळत आहेत. खराब आउटफील्ड पाहिलं गेलं तर पूर्णपणे क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळतोय चुकी आणि तोपर्यंत जावताना पाहायला मिळेल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 19 ही धावसंख्या धावपलकावरती आता मात्र लागताना पाहायला मिळते. आता मात्र 18 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. त्या कशा पद्धतीने बनवल्या जातील की थांबवलं जाईल अजून देखील, कारण की मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजेता होईल ते सांगू शकत नाही.
मॅच मध्ये टर्निंग पॉइंट केव्हाही येऊ शकतो आणि तो मात्र घेऊन सचिन शेवटच्या दोन्ही बॉल वरती येताना पाहायला मिळेल. जर 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या तर मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल, एक वेगळं अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो शेवटच्या 12 चेंडूंमध्ये. यावेळी त्याच दिशेने फटका खेळाय परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 रन्स 20 धावा. वन या 2 धावा आहेत. पाहिलं गेलं तर बिमर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे छातीच्या भरून चेंडू निघून जातो, जिथे मात्र डोक्याच्या लेवलने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यस सन्मान हॅलो चेक. संदीपजी वलांगडे साहेब यांचा ते शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळते. सुभाषजी गोलप साहेबांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल. त्यांच्या हस्ते इथे शुभ सन्मान झाला. अगदी मनापासून आभार. इथून संदीप आपण इथे आलात आणि मनापासून आभार. या क्रीडानगरीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत केलं जातोय. खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी आणि त्याचबरोबर अभिजित स्मृती चषक 2025चा मात्र अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवरांची मांदी आली मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा. आता येणारे इथून बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी स्पीडअप करायचं विनंती असेल. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत पूर्णपणे 9 धावा. अजित येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. सुरेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती 9 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच फेटेवाले सुरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूला दिशा दाखवली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 29 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. 8 धावा कशा पद्धतीने बनवताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. चेंडू खूप आहेत परंतु धावा कमी आहेत. आता कशा पद्धतीने गोलंदाज थांबवेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. यावेळेस चांगला टप्पा शोधला जातोय. फलंदाजाला चेंडू समजला नाही. करून खेळण्याचा प्रयत्न होतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर कमबॅक होताना पाहायला मिळू शकतो. कारण की मागील 2 चेंडूवरती कोणती धाव येताना पाहायला मिळाली नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर 9 चेंडूंमध्ये 8 धावा रोखल्या जाऊ शकतात. विकेट प्राप्त करणं खूप महत्त्वपूर्ण असेल आणि क्षेत्ररक्षणामध्ये कोणती चुकी करताना पाहायला मिळाला नाही संघ तर धावसंख्येला पूर्ण विराम लावू शकतो. स्टेप आउट झाला. यावेळेस मात्र आतापर्यंत शांत होता 2 चेंडू परंतु आता मात्र शांत बसणार नाही. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. वेलकम डीजे.
चेंडू आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चांगला चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र पाहायला गेलं तर 35 आकड्यावरती 7 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. कशा पद्धतीने आता मात्र पाहायला गेलं तर या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न होतोय. कोणती धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाही. पाहायला गेलं तर फलंदाज यावेळेस शांत बसताना पाहायला मिळेल आणि शेवट या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये आता मात्र 2 धावांची आवश्यकता असताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 2 धावा. असा खेळ पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजवलं गेलंय, परंतु अजून देखील मॅच येऊ शकते. परंतु गोलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता कशा पद्धतीने होताना पाहायला मिळेल ही मॅच आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला सुरेश आपण पाहतोय. 2 धावा बनवण्यासाठी किती चेंडूंचा वेळ घेतील यावेळेस. पहा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूला थोडासा टाकण्याचा प्रयत्न होता, कोणतीही पाहायला गेलं तर वेग देण्याचा प्रयत्न केला नाही. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होते, दुसरीचा देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेल्या 2 धावा आणि पाहायला गेलं तर 2 धावांनी विजेता होताना पाहायला मिळते ही मॅच. तर जांभूर संघ विजेता होताना पाहायला मिळतोय हा सामना आणि पराभूत होताना पाहायला मिळते उदगीर हा संघ. कुठेतरी हाडलक बाडलक म्हणावं लागेल. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 11 रिटर्न्स तुरुकवाडी विरुद्ध मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.